आजचा विषय ना मागची 3 वर्ष झाली. अजून माझं काही पाठलाग सोडायचं नावच घेत नाही. नुसत्या केट्या ना केट्या. काय ते पुढे कळेलच, पण त्याआधी आजच्या ह्या बायकोची हलकी फुलकी तयारी व्हिडिओ मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आला ना अंदाज? अगदी गरम गरम सीन आहे म्हणून तव्यावरून लगेच प्लेट मध्ये आणलाय. साडी नेसून कुठल्याही कार्यक्रमाला लग्नाला जायला मला प्रचंड आवडतं. साडी सिलेक्ट झाली, ब्लाउजची फिटिंग परफेक्ट, मॅचिंग परकर सापडला, साडी पिन शोधली, छान ती साडी नेसली, मेकअप झाला, केस छान विंचरले, लग्नात पोहोचून अर्धा तास पण झाला. जशा मैत्रिणी माहेरची मंडळी भेटली, हा हा हु हु पण सुरू झालं. आणि हे मात्र पाहून नवऱ्याच्या कपाळावर आठ्याही आल्या. हो सदम्यात, ही तीच ना तासाभरापूर्वीची? कोणती साडी नेसू? ही वाली? ही? अरे सांग ना, माझे केस यांची काय हेअरस्टाईल होईल ना? असे कसे आहेत ते? त्यात ती हेअरस्टाईल होता होता कळणारे केस वेगळे. तुझ्या आधी माझच पडतंय की काय? झटपट तयारी झाली की शेवट असतो तो म्हणजे पदर मोठा झाला. विचारा नवरा, अगं काही नाही, मस्त दिसतेस. तुम्हाला काय कळतं? हे असं फिरणार आहे का मी तिथे लग्नात? तसं तर लग्नानंतरच्या पहिल्या 3 महिन्यातच नवऱ्याने मला तयारी करताना पाहण्याचं गिव्ह अप केलंय. जशी मी तयारीसाठी रूम मध्ये पोहोचणार, नवरा तिथून गायब. लग्नात पोहोचेपर्यंत सगळं एकदम ओके. जशी गाडीतून बाहेर पडणार, काय हो कानातले मॅचिंग वाटतायत ना? मागून साडी बघा ना जरा, वरत नाही आले ना? थांबा थांबा, खेचते जरा खाली. लिपस्टिक बघा, लिपस्टिक दातांना नाही ना लागली? चला ठीक आहे ठीक आहे. नवरी समोर दिसायला आणि टिकली पडली. संपलं, इथेच सगळं संपलं. रिव्हर्स गिअर टाकून तेवढी टिकली लावून येता येता नवऱ्याला माझ्या मूड स्विंग्सची झलक दाखवते. तुम्ही तेवढी बायको सोबत आणि मैत्रिणी सोबत ही रील शेअर करा. आपण भेटू लवकरच. बाय.